मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारातील काही दुकानधारकांनी त्यांच्या जागेच्या व्यतिरिक्त रस्त्यावर मालाचे बस्तान मांडून रस्ता गिळंकृत केला आहे। धान्य बाजारातील अ आणि ब गल्लीसमोर अशी परिस्थिती आहे। यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजारात पाचही बाजारात शेतमालाव्यतिरिक्त पान आणि चहाच्या टपऱ्या, हॉटेल, छोटे स्टॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र काही दुकानधारक दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त अतिरिक्त जागा वापरून व्यवसाय करत आहेत। धान्य बाजारातील अ आणि ब गल्लीसमोर प्लास्टिक तसेच चिवडा दुकानधारक यांनी दिलेल्या जागेशिवाय रस्त्यावर साहित्य ठेवून विक्री करत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अवजड तसेच मोठमोठे टेम्पो दाखल होतात, तसेच दुचाकी वाहने देखील उभी केलेली असतात। अशातच येथील दुकानधारकांनी रस्त्यावरच थाटलेल्या त्यांच्या दुकानामुळे पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग याकडे कधी लक्ष देते हे पाहणे गरजेचे आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।